हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. इथं उभा आहे म्हणल्यानंतर तुम्हाला माहीतच असेल मी कुठला ब्लॉग घेऊन आलेले आहे. तर मग मी साड्यांचा ब्लॉग आणलेला आहे. तर ज्याच्या काय मला प्राइस वगैरे माहित असेल तर मी त्याच्या तुम्हाला प्राइस वगैरे पण सांगेल दाखवताना. आणि माझ्याकडे काही पार्टीवेअर साड्या आहेत आणि काही काठपदर मध्ये आहेत. तर चला एक एक करून दाखवूयात. तर साडीचं कापडाचं वगैरे ज्याचं काय मला माहित आहे मी त्याचं तुम्हाला सांगेलच. पण ज्याचं काय माहित नाहीये तर ते मी नाही सांगू शकणार. ओके, तर जास्त काही बोलत नाही, व्हिडिओला आपल्या चालू करूयात. ओके, पार्टीवेअर मधली साडी ही. तर ही मी ऑनलाईन बाय केलेली, ऑनलाईन पेजवरनं. तर ह्याचं कापड जिम्मी चूचं कापड बोलतात ना, हे जिम्मी चूचं कापड आहे. साडी चालत होती तर त्या टायमिंगला मी घेतलेली. तर जिम्मी चूचं कापड आहे ह्याचं. तर ह्याच्यावरती व्हाईट कलर मध्ये स्टोन वगैरे आहेत. बॉर्डर खूप हेवी आहे ह्याची, खूप हेवी आहे, कारण घातल्यानंतर ना बॉर्डर वगैरे खूप जड लागते. तर घातल्यानंतर खूप छान वाटते. कलर पण खूप छान आहे, पिंक कलर मध्ये, डार्क राणी कलर बोलतात ना तशा प्रकारे आहे. तर हे मी साधारण 2-2.5 पर्यंत घेतली होती. ओके, तर पुढची दाखवते मी तुम्हाला. पुढची हे साडी आहे, पिस्ता कलर मध्ये आहे. खूप छान कलर आहे, खूप छान कलर आहे. ही मला माझ्या मम्मीने साडी घेतलेली आहे. आमची दोघांची पहिलीच दिवाळी होती, तर दिवाळीसाठी घेतलेली तिने मला साडी. तर खूप छान कलर आहे. पुण्यामधूनच घेतलेली मी ही साडी. ह्याच्यात मध्ये पण खडे वगैरे आहेत व्हाईट कलर मध्ये, अशा प्रकारे आहे. तर ही साधारणतः 3 पर्यंत होती, 3,000 पर्यंत होती रेंज ह्याची. तर अशा प्रकारे आहे, घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. तर माझ्याकडे हे अशा मी तुम्हाला साड्या दाखवते, तर त्याचे फोटो वगैरे असतील तर मी तुम्हाला साईडला क्लिप वगैरे ऍड करेल त्याची. ओके, तर मी आता सध्या तुम्हाला ब्लाऊज वगैरे दाखवत नाहीये कुठल्या साडीचे. तर मी ब्लाऊजचा सेपरेट व्हिडिओ आणेल, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज माझे कव्हर करेल की त्याचे डिझाईन वगैरे कशा आहेत कसे नाही वगैरे. ओके, 3 नंबरची साडी आहे. तर ह्याचा कलर खूप छान कलर आहे ह्याचा, पीच कलर मध्ये. तर हे पण पार्टीवेअर मधलीच आहे. तर ह्याच्यामध्ये असं ह्या बॉर्डर खाली साडीला बॉर्डर गोल्डन कलर मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये गोल्डन कलरच वर्क पण दिलेलं आहे वगैरे. तर मध्ये मध्ये खडे वगैरे आहेत. खूप खूप सुंदर दिसते हे पण घातल्यानंतर ना. मी हे पण आपलं शॉप मधूनच बाय केलेली. तर ह्याची रेंज वगैरे काय मला एवढं माहित नाहीये, आठवत नाही आता. ओके, तर हे पण खूप खूप सुंदर आहे, घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. साडी आहे पार्टीवेअर मधली. तर ही एकदम मला हा कलर खूप आवडलेला. मला ही पण मम्मीनेच घेतलेली, माझा बर्थडे होता, बर्थडे साठी मम्मीने घेतलेली ही साडी. तर ह्याचा कलर खूप आवडलेला म्हणून मी हिला घेऊन टाकली. तर हे जर आपलं ऑर्गेन्झा मधलं कापड आहे ना, तर तसं कापड आहे. तर ह्याला पण आपले पायपिंगचं वगैरे बोलतात ना, तशा टाईप मध्ये वर्क आहे, खड्यांसारखंच येते ते. ह्याची बॉर्डर पण थोडीशी जड आहे. ही पण खूप छान आहे, ह्याचा कलर पण खूप छान आहे. जॉर्जेट मध्ये सॉफ्ट मध्ये कापड आहे ह्याचं, घातल्यानंतर खूप सुंदर दिसते हे पण. तर ही पण मला बर्थडे साठी आलेली, बर्थडे गिफ्ट म्हणून आलेली. तर मला कलर वगैरे सगळं आवडलं म्हणून मी ह्याचा ब्लाऊज वगैरे शिवून घेतला आणि घालून पण झालेली आहे. तर हे पण बघू शकता, पण ह्याला खूप म्हणजे खूप चमक असते ना, ते चमक आहे. तर घातल्यानंतर ना पूर्ण अंगाला म्हणजे मी पूर्ण भरून जाते त्या चमकनी. आपण काठपदर साडीकडे वळूयात. पार्टीवेअर साड्या जास्त काही नव्हत्या माझ्याकडे, तर जेवढ्या काय होत्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर आता काठपदर मध्ये दाखवते तुम्हाला. एक आहे काठपदर मधली साडी. तर ही साडी मी माझ्या लग्नाच्या अगोदर आपलं हे निघतं ना, रथामध्ये वरात वगैरे बोलतात तशा प्रकारे आम्हाला कार्यालयामध्ये नेलं होतं दोघांना पण त्याच्यामध्ये. तर त्यावेळेस मी ही साडी घातलेली. तर कलर खूप छान आहे हिचा पण, रेड कलरची बॉर्डर वगैरे आहे. खूप छान वाटते, फिरता कलर सारखा कलर आहे, खूप छान वाटते हे पण. तर ही साडी मला आईंनी दिली होती, संक्रांत वगैरे, पहिली संक्रांत आपल्या माहेरी असते सगळ्यांना तर माहितच आहे. तर त्यासाठी मला त्यांनी साडी ही दिली होती. तर मग मी तिचा ब्लाऊज वगैरे शिवून घेतला. छान कलर आहे ह्याचा पण, छान वाटते हे पण घातल्यानंतर. न घातली वगैरे होती मी.
पण जास्त काही नाही, एकदाच घातलीये. ही पण खूप छान आहे. अशा प्रकारे निऱ्यांमध्ये त्याला वर्क वगैरे आहे. ओके, चला. तर मध्ये एकदम चापून चोपून येणारी साडी आहे, खूप छान आहे. कलर पण खूप छान वाटतो घातल्यानंतर ना. पिंक कलर मध्ये त्याला बॉर्डर वगैरे आहे अशा प्रकारे, आणि त्याच्यामध्ये बुट्ट्या वगैरे आहेत मध्ये, आणि गोंडे वगैरे पण आहेत तिला. ओके, तुम्हाला मी फास्ट फास्ट दाखवते. जर मी प्रत्येक साडीचं एक्सप्लेन करत बसले तर आपला ब्लॉग खूप मोठा होईल, तर त्यासाठी मी तुम्हाला पटकन पटकन शॉर्ट मध्ये पूर्ण दाखवते. तर हे जास्त आता मध्ये म्हणजे अजून पण चालूच आहे. तर हे चंद्रकोर मध्ये नवीन निघली होती, त्या टायमिंगला मी घेतली होती. खूप छान दिसते घातल्यानंतर. कलर पण खूप छान आहे. बॉर्डर आणि कलर पूर्ण एकच कलरचे आहे, आणि ह्याच्यावरती ब्लाऊज पण एकाच कलरचा आहे. ओके आहे. खूप छान दिसतो कलर हा. एकदम असा रॉयल कलर बोलतात ना, तशा टाइप मध्ये आहे. गोल्डन कलर मध्ये आहे, खूप सुंदर आहे. आणि पिंक कलर मध्ये त्याला बॉर्डर वगैरे आहे, आणि गोंडे वगैरे पण आहेच पूर्ण पदरला. तर घातल्यानंतर ही पण खूप सुंदर दिसते. ह्याच्यावरती गोल्डन कलरचे खडे वगैरे आहेत पूर्ण. तर ही माझ्याकडे वाईन कलर मध्ये आहे, पैठणी टाइप मध्ये आहे. वाईन कलर आणि रेड कलर मध्ये बॉर्डर आहे. तर ही पण खूप सुंदर कलर आहे. तर ही मी मागच्या संक्रांतीला घेतलेली, जेव्हा माझं लग्न पण झालेलं नव्हतं त्या टायमिंगला घेतलेली. माझ्या मम्मीचं आणि माझं मॅचिंग करायचं होतं म्हणून. तर सेम कलर घेतलेला, सेम पॅटर्न घेतलेला, फक्त खाली तिला पिंक कलरची बॉर्डर होती आणि मला रेड कलरची बॉर्डर होती. ओके, अशा प्रकारे आहे. ही पण खूप सुंदर दिसते घातल्यानंतर. पिंक आहे, पूर्ण एकच सगळं कलरची साडी आहे, बॉर्डर वगैरे. त्याच्यावरती साडीमध्ये असं गोल्डन कलरची डिझाईन आहे पूर्ण. एकदम सॉफ्ट कापड आहे, खूप सॉफ्ट आहे. घातल्यानंतर खूप चापून चोपून येते. मला फुगीर साड्या आवडत नाहीत, म्हणून मग मी एकदम चापून चोपून येणाऱ्या साड्या घेतलेल्या आहेत. एक पण अशी फुगणारी साडी नाहीये माझ्याकडे. ही पण खूप सुंदर आहे. हिला पण असे गोंडे वगैरे पण आहेत, छोटेसे नाजूकसे. तर ही पण खूप सुंदर आहे. हा कलर आहे वाईन मध्ये. हा पण खूप सुंदर आहे. तर आमच्या लग्न झाल्यानंतर ना 16वा वगैरे असतो ना, तर 16व्यासाठी ही साडी घेतलेली होती मला. तर ही पण खूप सुंदर आहे. अशा प्रकारे एकच कलर आहे पूर्ण साडीचा. आंबा कलर मध्ये आहे आणि ग्रीन कलर मध्ये बॉर्डर आहे तिला. तर ही साडी मी माझ्या हळदीला घेतलेली. मला तसं पण हा कलर खूप आवडतो, आणि कधी भी तुम्ही बघा, हा कलर घातला ना, येल्लो मध्ये कलर घातला की आपला चेहरा फ्रेश दिसतो. तर म्हणून मी हळदीला असा टाइप मध्ये घेतलेली. तर हिचा ब्लाऊज खूप सुंदर शिवलेला आहे मी, वर्क वगैरे करून. तर मी तुम्हाला त्याचा सेपरेट ब्लॉग आणणार आहे, तर त्याच्यामध्ये दाखवेल. ओके, हा आहे बांधणी टाइप बोलतो ना, तशा टाइप मध्ये आहे. कापड खूप सॉफ्ट आहे ह्याचं पण. नाजूकशी छोटीशी बॉर्डर आहे खाली. गोंड्या आहेत असं कॉर्नरला एक एक वगैरे. खूप सुंदर आहे. हे पण खूप सॉफ्ट आहे, छान प्रकारे बसते. ओके, थोडीशी फुगते ही, पण ठीक आहे, मला आवडते. तरी पण मम्मीनीच घेतलेली ही पण. माझ्या बऱ्याचशा साड्या माझ्या मम्मीनीच घेतलेल्या आहे, आणि काही लग्नामध्ये घेतलेल्या आहेत. मी स्वतः जास्त साड्या घेतलेल्या नाहीयेत, कारण का मला साडी आवडते, पण जास्त काही घालणं होतच नाहीये. ड्रेस वगैरे जास्त घातलेले जातात, साडी मोजक्याच ठिकाणी घातली जाते. त्याच्यामुळे मग जास्त काय साडीचं मी ठेवलेलं नाहीये, नॉर्मली थोडंफार आहे. ओके, ही पण खूप सुंदर आहे ऑर्गेन्झा मध्ये. ऑनलाईन वगैरेच घेतलेली, ही पण ऑनलाईनच घेतलेली आहे. एकदम असा बोलतात ना, असं कॉपर कलर. कॉपर कलर आहे, गोल्डन नाहीये. कॉपर कलर मध्ये डिझाईन आहे पूर्ण साडीमध्ये. खूप सुंदर दिसते ही पण घातल्यानंतर ना. ह्याचा ब्लाऊज पण मी खूप सुंदर शिवलेला आहे. अशा कलरची त्याला बॉर्डर पण आहे. पूर्ण रेड कलर आहे, आणि रेड कलर मध्ये हे कॉपर कलर मध्ये त्याला वर्क दिलेला आहे. खूप सुंदर साडी आहे रेड कलर मध्ये. ब्रॉड मध्ये बॉर्डर आहे तिला. तर ही पण खूप सुंदर दिसते. ही पण मला खूप छान वाटलेली, म्हणून ही पण मी घेतलेली आहे. ओके,
हिला पण गोंडे वगैरे आहे. बघा ना तुम्ही कधी पण बघा की साडीला जर गोंडे वगैरे असेल ना पदरला तर ती अजून छान दिसते. त्याच्यामुळे मग जास्त मी गोंडे असलेली वगैरे साडी घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही आहे खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. मला खूप आवडलेली. मी आता हे संक्रांत झाली ना त्या संक्रांतीला घेतलेली आहे. अशी पिंक कलर मध्ये बॉर्डर आहे. खूप सुंदर दिसते आणि नाजूक नाजूक त्याच्यावरती अशा बुट्ट्या वगैरे आहेत. खूप सुंदर दिसते घातल्यानंतर ना. ह्या साडीला पूर्ण पिंक बॉर्डर लुक आलेला आहे. घातल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि मी ह्याचा ब्लाऊज पण खूप सुंदर शिवलेला आहे वर्क मध्ये. तर तुम्हाला मी पुढे सांगेल ब्लाऊजचं सांगताना. ओके. ही पण खूप सुंदर आहे. तर जी साडी आहे ती पण खूप सुंदर आहे. चंद्रकोर मध्येच आहे. माझ्याकडे आहे चंद्रकोर पण पूर्ण एकच कलरची आहे. काठ आणि साडीचा कलर पूर्ण एक होता म्हणून मला दुसरी हवी होती. म्हणून मी काठ वेगळी आणि साडीचा कलर वेगळा अशा टाइप मध्ये घेतली. तिला गोंडे वगैरे पण आहेत खूप छान मध्ये आणि त्याचा ब्लाऊज पूर्ण ह्याच्या कलरचा आहे. खूप सुंदर आहे ही पण साडी. अशा प्रकारे आपला ब्लॉग झालेला आहे. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच मी तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत जाईल. एवढंच ब्लॉग ठीक आहे. ओके, भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. ओके, बाय बाय.